सुरक्षा रक्षक मंडल भरती 2025 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडल या भरतीमध्ये जे सर्वात मोठा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जे सुरक्षा रक्षक मंडल या भरतीचा GR सुद्धा आला आहे 27 मार्चला आणि बरंच काही यामध्ये बदललेलं आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडलची जी ही भरती येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण आता 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकता आणि सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे। आपलं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ग्राउंडवर जेवढे आपलं या ठिकाणी ग्राउंडवर या ठिकाणी मेरिट या ठिकाणी लागणार आहे, जेवढे आपल्याला ग्राउंडमध्ये जास्त मार्क पडणार आहेत तेवढं आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडल या भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला यामध्ये 21,000 प्लस पगार या ठिकाणी भेटणार आहे। तर एकदम शाही ड्यूटी आहे सुरक्षा रक्षक मंडलची। तर यामध्ये आपलं सिलेक्शन झाल्यावर कोणकोणत्या ठिकाणी काम करावं लागते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर कोणकोणते बदल यामध्ये करण्यात आले तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। निवड प्रक्रिया कशा प्रकारे असते या भरतीची ते सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सुरक्षा रक्षक मंडल या भरतीला सिक्युरिटी गार्ड बोर्ड सुद्धा म्हटलं जाते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण पात्रता जर पाहिलं आपण तर यामध्ये याच्या अगोदर काय व्हायचं की 7वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येत आहे, 10वी पासवर फॉर्म भरता येत आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं-मुली फॉर्म भरू शकत आहे। पण आता त्यांनी काय केलं की यामध्ये 12वी पास त्या ठिकाणी बंधनकारक ठेवला आहे। म्हणजे 12वी पास आपण असलं पाहिजे सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर 12वी पासवर मुलांना आणि मुलींना भरता येणार आहे फॉर्म, ठीक आहे। तर ह्या या ठिकाणी एक बदल करण्यात आला आहे। आणि याच्या अगोदर वयोमर्यादा जी होती तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती, पण आता यावर्षी काय त्यांनी केलं की 18 ते 35 वर्षापर्यंतच त्यांनी वयोमर्यादा करून टाकलेली आहे। आणि यामध्ये सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये आपण पाहिलं तर यामध्ये अगोदर कोणकोणते ग्राउंड व्हायचे, सर्वात अगोदर मुलांचं त्या ठिकाणी काय व्हायचं, उंची वगैरे व्हायची, उंची 165 झालं, ठीक आहे। उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं त्या ठिकाणी महिला उमेदवारांची 155 सेंटीमीटर असायची उंची, त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर, 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर वजन 50 किलोच्या वरती आपलं असायला पाहिजे होतं, असं त्या ठिकाणी होतं। आणि त्याचबरोबर 10 सीटअप त्या ठिकाणी मुलांचे घेत आहे। त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा व्हायचे। तर जवळपास 10 सीटअप त्या ठिकाणी मुलांना मारायला लावायचे। 10 सीटअप जर मारलं 10 मार्क। आणि दुसरा इव्हेंट त्यामध्ये होता की तो 400 मीटर रनिंग मारायची होती, म्हणजे जे पण जिल्हा स्टेडियम आहे तर तिथला एक राऊंड, तर एक राऊंड जर आपण 400 मीटरचा मारला तर तो 2 मिनिटामध्ये जर आपण मारला 2 मिनिटाच्या अंदर तर आपल्याला आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी भेटायचे, म्हणजे जवळपास 12 मार्क त्या ठिकाणी भेटायचे। तर हे झाले जवळपास 22 मार्क आणि 8 मार्कासाठी पुलअप त्यावेळेस असायचं। अशा प्रकारे सुरक्षा रक्षक मंडलची अगोदर भरती होती आणि त्यावेळेस जे पेपर नव्हता ग्राउंडवरच सिलेक्शन त्यावेळेस व्हायचं। पण आता या ठिकाणी काय झालं आहे की सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये आता यामध्ये चेंजेस त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे। तर वयोमर्यादामध्ये जवळपास 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि उंचीसुद्धा महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर आहे, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आहे, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये आता 1600 मीटर रनिंग झालं, 800 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं। तर हे इव्हेंट या ठिकाणी आता जे या ठिकाणी नवीन या ठिकाणी आलेले आहे, तर हे इव्हेंट आता यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीसारखे सेम या ठिकाणी आता सुरक्षा रक्षक मंडलची भरती होणार आहे आणि त्या ठिकाणी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी हजर राहणार आहे भरतीसाठी, ठीक आहे। सुरक्षा रक्षक मंडल भरतीचा जो कटाप आहे तर हा जे आता अध्यक्षाजवळ जाणार आहे सुरक्षा रक्षकांच्या आणि त्यांच्या अध्यक्षतापासून तर तो जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी कटाप त्या ठिकाणी लावला जाणार आहे, म्हणजे कटाप त्या ठिकाणी किती जाते, ठीक आहे, याबद्दल, ठीक आहे। तर अशी जे आता या ठिकाणी प्रोसेस आहे तर 2020ला जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडलची भरती आली होती महाराष्ट्रातील संपूर्ण, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी ही भरती आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यावेळेस काय होतं की 2020 मध्ये मुलांचे फॉर्म भरून घेतले होते आणि फॉर्म भरल्यानंतर त्यावेळेस कोविड चालू होतं। फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी लॉकडाऊन वगैरे लागलं होतं आणि त्यानंतर जे ग्राउंड ज्या मुलांचा 2022 मध्ये त्यावेळेस ग्राउंड त्यावेळेस आलं होतं, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे भरतीची प्रोसेस होती, सर्वात अगोदर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरणं, ठीक आहे, आणि त्यानंतर ग्राउंडसाठी एक तारीख त्या ठिकाणी दिली जायची आणि त्या ठिकाणी मुलांचे सकाळपासून त्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी व्हायची की वगैरे झालं, छाती वजन वगैरे हे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ठीक आहे। आणि हे सर्व झाल्यावर त्या ठिकाणी इव्हेंट असायचे ग्राउंडचे, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्यावेळेस ग्राउंड असायचे आणि त्यावेळेस सुद्धा भरपूर मुलं त्यावेळेस भरतीला यायची।
यायची, ठीक आहे। तर अशी याच्या अगोदर या ठिकाणी प्रोसेस होती, पण आता यामध्ये जे आहे हे मोठा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर ग्राउंडवर यामध्ये मेरिट लागते। तर तुम्हाला 1600 मीटर रनिंगमध्ये जास्त मार्क भेटले, गोळाफेकमध्ये जास्त भेटले, 100 मीटरमध्ये जास्त भेटले, तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये, ठीक आहे। तर अशी जे हे प्रोसेस आहे, म्हणजे या भरतीचं जे मेरिट आहे तर हे ग्राउंडवर ठरते। तुम्हाला म्हणजे जेवढं ग्राउंडमध्ये तुम्हाला जास्त मार्क असेल तर तेवढं तुमचं आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते सुरक्षा रक्षक मंडल भरतीमध्ये, ठीक आहे। तर भरपूर जे या सुरक्षा रक्षक मंडल भरतीवर जे भरपूर मुद्दे त्या ठिकाणी चालत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे ही सुरक्षा रक्षक मंडलची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून आपापली तयारी चालू ठेवा। गोळाफेकचा जो इव्हेंट आहे हा सुद्धा आपल्याला आउट ऑफ आतापासून बनवून टाकायचा आहे। त्याचबरोबर 100 मीटर रनिंग सुद्धा आतापासून तुम्ही आउट ऑफ बनवून घ्या, 1600 मीटर रनिंग सुद्धा तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवून घ्या। तर जे पण ग्राउंड आहे तर ते ग्राउंड तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवून घ्या, ठीक आहे। तर सेम पोलीस भरतीसारखं आता हे सुरक्षा रक्षक मंडल तर हे ग्राउंड या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडलची ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहा, यामध्ये 1600 मीटर रनिंग तुम्ही जर समजा या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंडमध्ये मारली, तुम्हाला 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली तर 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आपण मारली तर 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत मारली 14 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 12 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 10 मार्क आपल्याला भेटणार आहे। अशा प्रकारे आता ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 800 मीटर रनिंग यामध्ये असणार आहे। 2 मिनिट 50 सेकंडपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटपर्यंत जर आले तर 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 14 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आणि 100 मीटरचं जर पाहिलं 11.50 सेकंडमध्ये आले 15 मार्क भेटणार आहे। 11.50 सेकंडापेक्षा जास्त व 12.50 सेकंडापेक्षा कमी जर आले 12 मार्क भेटणार आहे। 12.50 सेकंद व 13.50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 मार्क भेटणार आहे। 13.50 सेकंड ते 14.50 सेकंडपर्यंत आले तर 8 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 100 मीटर तर 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 15 मार्क भेटणार आहे। 14 ते 15 सेकंडपर्यंत आले तुम्हाला या ठिकाणी 12 मार्क भेटणार आहे। 15 ते 16 सेकंडपर्यंत आले तर 10 मार्क भेटणार आहे। 16 ते 17 सेकंडपर्यंत आले तर 8 मार्क भेटणार आहे। 17 ते 18 सेकंडपर्यंत आले तर 6 मार्क आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। आणि गोळाफेकमध्ये जर पाहिला 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी जर फेकला तर 15 मार्क भेटणार आहे। 7.90 मीटर ते 8.50 मीटरपर्यंत जर फेकलात 12 मार्क भेटणार आहे पुरुष उमेदवारांना। 7.30 मीटर ते 7.90 मीटरपर्यंत फेकलात 10 मार्क भेटणार आहे पुरुष उमेदवारांना। आणि 6.70 मीटर ते 7.30 मीटरपर्यंत फेकला तर 8 मार्क भेटणार आहे पुरुष उमेदवारांना। आणि महिला उमेदवारांसाठी पाहिलं 6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी फेकलात 15 मार्क आपल्याला भेटणार आहे। 5.50 ते 6 मीटर पर्यंत आपण फेकलात 12 मार्क भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागला असेल। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत.